नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्राचे विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आजपासून 3 दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली असून धुळे शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर कृती समितीच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी तात्काळ थांबवण्यात यावी. वीज कर्मचारी अभियंते अधिकारी यांना राज्य शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना त्वरित लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. माझं नाव किशोर पाटील, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन. आज आम्ही इथं कृती समितीतील पदाधिकारी, कृती समितीत एकूण 7 संघटना इथं आहेत. आम्ही हे आंदोलन 23 ऑक्टोबर पासून पुकारलेलं आहे. आंदोलनाच्या मुख्य मागण्या आमच्या आहे की जे आता रिस्ट्रिक्टिंग होऊ घातलेलं आहे आमच्या कंपनीत, जे की प्रस्तावित आहे, पण ते आम्हाला मान्य नाही, कारण त्याच्यात आमच्या कर्मचारी आणि ग्राहक सोयींना याचा त्रास होणार आहे. ते त्रास होऊ नये म्हणून आपण पूर्ण स्ट्रक्चर जे आहे रिस्ट्रक्चरिंग त्याला विरोध आहे. त्याच्यानंतर आमच्या अजून 9 मागण्या टोटल, त्याच्यातली प्रामुख्याने मागणी आमची रिस्ट्रिक्टिंगला विरोध आहे. दुसरी मागणी आहे टीबीसीबी विषय आहे. टीबीसीबी नुसार जे आपल्या ट्रान्समिशनच्या लाईन आहेत ते खाजगीकरणाला देण्यासाठीचा जो घात घातलेला आहे त्याला सुद्धा विरोध आहे. तिसरी आहे मागणी 329 सबस्टेशन जे आता खाजगीकरणात दिले गेले ते सुद्धा खाजगीकरण देतात. आपल्या एम्प्लॉई गव्हर्नमेंट नोकरी म्हणा, कंपनीत नोकरी म्हणा, त्यांच्यासाठी हे घातक आहे आणि पुढच्या पिढीला याचा खूप त्रास होणार आहे, जेणेकरून भविष्याचा त्यांचा फॅमिलीचा पुनर्जीवन करण्यासाठी यालाही त्रास होणार आहे. चौथी गोष्ट आपली पेन्शनची आहे. आजही नाही, आमच्या कंपनी फॉर्म झाल्यापासून आमच्या कंपनीला, आमच्या एम्प्लॉईला अजूनही पेन्शन नाहीये. ती पेन्शनही आमच्या महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवरती आम्हाला लागू करावी, ही एक मागणी आहे. तिसरी गोष्ट, जे कंत्राटी कामगार आहेत, कंत्राटी कामगारांना आता त्यांना बरेच वर्ष झाले कंत्राटी कामात 30-33% आमच्याकडे वॅकन्सी असल्या कारणाने कंत्राटी कामगार आहेत, त्यांना बरेच 10-15 वर्षापासून काम करत आहेत, त्यांनाही कंपनीत समाविष्ट करण्यासाठी आमची ती मागणी आहे. आणि मागण्याचं मान्य झालं तर पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आता आम्ही जर 3 दिवसाच्या स्ट्राईकवरती जर मागणी मान्य नाही झाली तर हे आम्ही बेमुदत संपाच्या तयारीत आहेत. आज धुळे जिल्हा स्तरावर ज्या प्रमुख 7 संघटना आहेत यांनी संप पुकारलेला आहे. 72 तासांचा आम्ही हा संप करीत आहोत. हा संप महाराष्ट्रभर होत आहे. आमचं प्रमुख मागणी म्हणजे जे रिस्ट्रक्चरिंग करत आहेत, म्हणजे प्रशासन किंवा शासन जे रिस्ट्रक्चरिंग करत आहे त्याबद्दल आमचा विरोध आहे. अशा आमच्या प्रमुख 8-9 मागण्या आहेत. त्यामध्ये आम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करूनच राहू आणि आमचा हा ठाम निर्णय आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही 72 तासांचा संप हा सक्सेस करणार आहोत, यशस्वी करणार आहोत. त्यानंतर देखील जर शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही बेमुदत संपाच्या तयारीत देखील आहोत. आणि ह्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही आमच्या सन्माननीय ग्राहकांना, नागरिकांना कुठलाही आम्हाला त्रास द्यायचा आमचा हेतू नाही, परंतु हा खऱ्या अर्थाने त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी विचार करीत आहोत की त्यांनी आम्हाला ह्या आमच्या संपाला त्यांनी पाठिंबा द्यावा. कारण जर खाजगीकरण झालं तर सामान्य नागरिकांना देखील त्याचा भुर्दंड बसणार आहे. त्या ठिकाणी दरवाढ होतील, विजेचे दरवाढ होतील आणि ते सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे असतील. म्हणून या कृती समितीच्या माध्यमातून मी धुळेकरांना अशी जाहीर विनंती करतो की त्यांनी ह्या आमच्या संपाचा आम्हाला येऊन पाठिंबा द्यावा आणि कुठल्याही प्रकारचा त्यांनी गैरसमज करू नये. ते आमच्यासाठी सन्मान्य ग्राहक आहेत आणि राहतीलच. यानंतर आमच्या पुढील 2 दिवसाचा जो ह्या ठिकाणी पेंडॉलमध्ये बसून जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आमच्याकडे अनेक ह्या संपाला संबोधित करण्यासाठी वक्ते येणार आहेत. त्या ठिकाणी आम्ही ह्या संपासाठी जो काही आम्हाला आमच्या परीने जो प्रयत्न करायचा राहील तो आम्ही करू आणि शासनाला या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ की आमची संपाची ताकद, आमच्या सर्व प्रमुख 7 संघटनेची ताकद काय आहे, असे मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.